तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार राजेंद्र जैन हे उमेदवारी दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलतात. आपण थेट राज्यसभावर जाऊया. जाण्याची जी संधी दिली आहे हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे. जैन साहेब, या अगोदर खरं तर विधान परिषदेमध्ये तुम्ही काम केलंय, भंडारा गोंदियामध्ये बरंचसं काम आहे. त्यानंतर आता राज्यसभेची उमेदवारी बरीच चर्चा होती, शेवटच्या क्षणापर्यंत नाव निश्चित नव्हतं, मात्र आज काल तुमचं रात्री नाव फायनल झालं. काय नेमकं होती त्यात? काहीच जादू नव्हता. पक्षाचे वरिष्ठ लोक जे निर्णय घेते आणि पक्षाला निर्णय घेताना सर्व जे पक्षाचे मोठे नेते होते त्यांनी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी माझ्या नावाचं निश्चित केलं. माझं नाव छगन भुजबळ साहेब माझे वडील सारखे आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मी त्यांच्या मुलगासारखा काम करणार आहे. तो नाराजीचा आमच्या पक्षात कुठेही प्रश्न नाही. गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये भाजपला तिकीट मिळाली, अविनाश ब्राह्मणकर आमदार झाले. त्याच्यानंतर असं बघितलं गेलं एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार वर्सेस सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असं सुप्त संघर्ष आहे असा बघायला मिळाला होता किंवा अशा चर्चा होत्या. मात्र प्रफुल्ल पटेलांचाच वर्चस्व पाहायला मिळाला. कुठेही हे सर्व चुकीची गोष्ट आहे. आमच्याकडे काही सुप्त संघर्ष नाही. हे सुप्त संघर्ष कुठून लोक म्हणतात आम्हाला तर समजत नाही. आज पक्षाचे आदरणीय नेते सुनित्राताई पवार, आदरणीय नेते पार्थ पवार, आदरणीय भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आशिष शेलार साहेब, भरत गोगवले साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकांनी एक मताने निर्णय करून मला उमेदवारी दिली. मी नामांकन दाखल केला. कुठेही असं मला तर वाटत नाही की कुठे सुप्त संघर्ष आहे. हे सर्व गोष्ट बोलण्यासाठी काहीतरी पाहिजे बोलायला म्हणून लोक बोलतात. तुम्हाला सल्ला देखील दिला की फक्त भंडारा गोंदिया नको, दिल्ली नको, मुंबईमध्ये पण तुम्ही या. नक्की पक्षाने जे जबाबदारी दिली आहे आणि वडील सारखे छगन भुजबळ साहेबांनी जे मला सजेशन दिलं आहे तो मला जरी पक्षाने इतकी मोठी जबाबदारी दिली तो दिल्ली, भंडारा, गोंदिया आणि मुंबईपर्यंत आपले क्षेत्राचे राज्याचे विकासासाठी जे करता येतील ते मी करणार. बऱ्याच लोकांनी